हाय गाईज, कुणाला आलेलं आहे आता. आपण चाललो करू ना. चला सुरू करू. चलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन धमाल ब्लॉगमध्ये. चला तर मग आजचा ब्लॉग थोडा वेगळा राहणार आहे. आज आपण ट्रॅव्हल ब्लॉग ट्राय करतोय. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय धमाल मस्ती होती. चला तर मग सुरू करूया. आज आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की सकाळी सकाळी एकदम मस्तपैकी आपण थेऊरला जायचं. आणि आत्ता तुम्ही वेदर चेक करू शकता, 17 डिग्री सेल्सिअस. आम्ही जेव्हा निघलो होतो तेव्हा 13 डिग्री सेल्सिअसचं वेदर होतं आणि मस्तपैकी खूप जास्त थंडी वाजते. भाऊनी आज विंटर गिअर्स काही स्वेटर वगैरे काही नाही घातले. तर मग मी असं विचार करतो की मी आज स्वेटर वगैरे घालून आले तर मी गाडी चालवतो. चला तर मग बघूया त्या थंडीमध्ये आमची काय अवस्था होती. खूप जास्त थंडी आहे गाईज, ये सब लगाना पड़ता है. चलो शुरू करते हैं. गणपती बाप्पा मोरया. चला चिंतामणी मंदिराकडेच वळलोय आपण. जतर ओ माय गॉड, इंडिकेटर वगैरे आहे का नाही भाई? फॉर्च्युनर म्हणजे तुमचे काय रस्ता. या ठिकाणी बघू शकता आपण फक्त 4 किलोमीटर लांब आहे थेऊरपासून, चिंतामणी मंदिरापासून. लवकरात लवकर जायचे. भाऊची कंपनी आहे, ते आपण त्यांच्यासाठी काहीतरी प्लॅन करू, कंपनीसाठी फुकटमध्ये प्रमोशन करून देऊ. तसं आपल्या चॅनलवरती रीच नाही आहे एवढी, पण आपण रीच वाढवू शकतो एवढी गॅरंटी आहे आपल्याकडं. कारण कसं आहे, शून्यापासून सुरुवात केली आपण. शून्यातून वर आलेली कंपनी आपली. शून्यातून वर आलेली कंपनी आपली. शून्यातून काय भारी वाटते, एकदम मस्तपैकी गावाकडच्या वाईब्स येत आहे. आता इथून एखादा 4 व्हीलरवाला मध्येच येणार बरं का, डायरेक्ट ओव्हरटेक. भाई हेवी ड्रायव्हर. स्पीड ब्रेकर आलेला आहे. स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून केलेले रस्ते, त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी 2-2 स्पीड ब्रेकर आहेत. हा अजून एक स्पीड ब्रेकर. मोनिश भाई सांगा काहीतरी तुमच्या त्या नितीन गडकरीला. ए कुठे रे पार्किंग? कुठलं का? श्री चिंतामणी मंदिराकडे, वाहनतळाकडे आपण पार्किंगमध्ये चाललोय सध्याला. चालत आहे का? A few moments later. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. प्रवेशद्वारात शिरलो की लगेच भक्तीचा माहोल दिसतो. एका बाजूला अगरबत्तीचा सुगंध तर दुसऱ्या बाजूला दरवळणारी फुलं. हे मुख्य द्वार बघा. इथं आले की लगेच कळते या जागेचा इतिहास खूप जुना आहे. आता आम्ही आत चाललोय. अष्टविनायक दर्शनात थेऊरला एक वेगळीच ओळख आहे. मनातली चिंता संपवणारा म्हणून इथल्या गणपतीला चिंतामणी म्हणतात. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दर्शनासाठी भरपूर रांगा दिसतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शांत आनंद. कुणी नोकरीची चिंता, कुणी अभ्यासाची. मंदिर कोकणी शैलीच्या बांधणीचे आहे. साधं, पारंपरिक आणि एकदम डोळ्यांना सुखावणारं. श्री चिंतामणी इथली ही ओळख. शतकांपासून असाच शांत उभा असलेला हा मंदिराचा गाभारा. भाविकांच्या रांगेत एक शांत उत्सुकता, फक्त एकच इच्छा, चिंतामणी बाप्पाच्या दर्शनाची. सूर्यकिरण पडले की तलम सोनेरी प्रकाश, म्हणजेच रिअलिस्टिक सिनेमॅटिक इफेक्ट. आणि एक महत्त्वाची गोष्ट, इथेच थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक आहे. पेशवे काळात इथला गणपती कुटुंब देवता होता. कितीतरी निर्णय या दर्शनानंतर घेतले जायचे. म्हणजेच इतिहासाच्या पुस्तकात जे काही वाचतो त्याचं ॲक्च्युअल कनेक्शन इथेच. बाहेरचं कोरीव काम, जुन्या भिंती, पुन्हा आणि इतिहास, परफेक्ट मॅच. तर मित्रांनो, आम्ही मंदिरातून बाहेर आलो आहे. आमचं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी आल्यामुळं आम्हाला गणपतीची आरती करायला भेटली. ते म्हणजे खूप छान काम झालं आमचं सकाळी सकाळी. तर मग बघूयात पुढे ब्लॉगमध्ये काय काय होतंय. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ.
कुछ याद आया गाइस, कुछ याद आया विराट कोहली कैसे आउट हुआ था 2023 में? डायरेक्ट इनसाइड एज भाई। भाई 2 साल बाद खेल रहे हो, 2 साल बाद। कैमरा बंद कर, क्या काट डालूंगा। जा रहा हूँ मैं। अच्छा लगा तुम लोग के साथ खेल के। आपलं भारताचं भविष्य आहे, सपोर्ट करा अशा मुलांना। चला तर मग दुसरीकडे जाऊया, लेट्स गो। आता आम्ही मस्तपैकी चाललो होतो हडपसरमधून, तर या पुढच्या टेम्पोमध्ये मला काय दिसलंय माहिती का? ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम हॉटेल भाग्यश्रीचे सर्व शेळ्या घेऊन जात असताना दिसलेत मला आपलं। तर मित्रांनो, आत्ता ब्लॉग संपवायची वेळ झाली। आम्ही मस्तपैकी आजच्या ब्लॉगमध्ये सकाळी गेलो, चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर थेऊरमधल्या काही लोकल मुलांसोबत क्रिकेट खेळलो आणि नंतर ही अजून धमाल केली होती। आणि मी घरी सांगितलं होतं की 10 वाजेपर्यंत मी रिटर्न येईल, पण आमचं 10 वाजेपर्यंत काही फिरून नाही झालं। मग प्रथमेश भाऊंनी मला अजून कुठल्या तरी जागा दाखवल्या ज्या आम्ही या ब्लॉगमध्ये टाकू शकत नाही, त्याच्यावरती एक वेगळा ब्लॉग येईल। तर आत्ता वाजले 1, आता मी घरी जाऊन मस्तपैकी बोलणे खाणार आहे। तर मग बघूया, आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच। तर मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।